पकडून टाकलं आणि कम्प्लिटली क्लीन नव्हतं मग तेवढं. तर हा व्हिडिओ आहे क्रोमामधला. आम्ही गेलो होतो AC बघायला. आता AC का घेतो आहे हे पण तुम्हाला कळलं असेल, कारण उन्हाळा येत आहे. तर त्याआधी दिवसाची सुरुवात माझी अशी काही झाली. आईबाबांनी सोलून दिलेल्या चण्याचं मी आज मीठ आणि तेल टाकून छान मस्त फ्राय करून खाणार आहे. तर त्याचबरोबर इकडे आणीच्या आंघोळीचं पाणी ठेवलेलं होतं. आणि आता आमच्याकडे वॉशिंगला कपडे निघत असेल तर सगळ्यात जास्त अनाराचे कपडे निघतात, कारण तिचे शीचे कपडे आता तरी सध्या खूप जास्त वाढलेले आहेत. त्यानंतर तिची आंघोळ वगैरे केली आणि छान मस्त ती अशी खेळत होती. आता आमच्या इथे कसं ना, दोघं पण बिझी असतो, त्यामुळे तेवढी सवय लावली नाही. ती छान खेळत राहते. आता त्यानंतर झाला एक धमाका म्हणजे असा की अर्थात माझ्या मोबाईलचं जे कवर होतं, जे एवढं महागाचं, ते फुटलं. मला असं आठवतं की आतापर्यंत माझं एकही कवर किंवा एकही मोबाईल फुटलेला नाही आहे. पण आता माझी लाईफ एवढी म्हणजे धावपळीची झालेली आहे अनारामुळे की हे अशा गोष्टी घडतच राहणार. त्याचबरोबर टॅब लिकेजचा प्रॉब्लेम होता. ते सर्व्हिसिंगवाले आले होते, त्यांनी सुद्धा सर्व्हिसिंग करून दिली. आणि त्यानंतर आम्ही गेलो आज AC बघायला. तर आता AC बघायला आम्ही गेलो होतो क्रोमामध्ये. आम्हाला जो AC हवा होता तो तिथे अवेलेबल नव्हता. म्हणतात ना, ठेवलेली जुनी वस्तू जर काढायची असली एखाद्याला तर तो आपल्याला दुसरंच काही सजेस्ट करतो. तर सेम आमच्यासोबत होऊन राहिलं होतं. आम्हाला सॅमसंगमध्ये बघायचं होतं आणि ते लोक आम्हाला LGचं सजेस्ट करत होते. तर आम्हाला वाटलं नक्कीच काहीतरी झोल आहे, म्हणून आम्ही मग डिसाईड केलं की नाही, आम्हाला तोच घ्यायचा आहे ज्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर ते आम्हाला खूप जास्त सांगत होते की नाही, यामध्ये असं आहे तसं आहे ह्या त्या प्रॉब्लेम्स. पण आम्हाला माहिती आहे सॅमसंग ब्रँड कसा आहे, कारण आम्ही आजपर्यंत TV, फ्रीज आमचे जेवढेही आहे तेवढे इकोसिस्टीमवाले प्रोडक्ट आहे घरामध्ये. त्यामुळे मला नाही वाटत की सॅमसंगमध्ये कुठला प्रॉब्लेम आला. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्हाला घ्यायचं आहे तर तोच जो आम्ही डिसाईड करून आलेलो आहे. त्यामुळे आम्ही मग तिथलं कॅन्सल केलं क्रोमाचं आणि आम्ही मग तिथनं घरी निघालो. आता त्याआधीनं आम्ही इथे फ्रीजच्या सेक्शनमध्ये गेलो आणि तिथे आमचं असं काही चालू होतं अनायरासोबत. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी आल्याला अनाराचं जे काही चेंजिंग वगैरे केलं, तिला डायपर चेंज केलं. कारण ॲक्च्युली एवढा वेळ जर बाहेर थांबलो, आम्ही थोडा वेळ जरी बाहेर थांबलो तर आम्हाला टेन्शन असते की अनायरा कम्फर्टेबल आहे की नाही, कारण सध्या तरी ती एवढी मोठी नाही आहे की तिला बाहेर घेऊन आम्ही आरामात फिरू शकतो. सो म्हणून आम्ही घरी आल्याबरोबर पहिले तिला चेंज करून फ्रेश करतो. त्यानंतर मी सुद्धा रेडी झाली, थोडं फ्रेश झाली. तर असा होता आजचा दिवस. चला भेटू येणारा नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.